आणि ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानने देखील आपली भूमिका मांडली आहे। भारताने 6 ठिकाणी 24 क्षेपणास्त्र डागली असा दावा पाकिस्तानने केलाय। भारताच्या हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झालेत असा दावा पाकिस्तान करतंय। प्रत्यक्षात जास्त दहशतवादी ठार झाले असण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे एअर स्ट्राईक बद्दल आता पाकिस्तानने देखील भूमिका मांडलेली आहे। 6 ठिकाणी क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आल्याचं पाकिस्तानने सांगितलंय आणि यामध्ये काही जण जखमी झालेत तर 8 जण हे मेल्याचं देखील कळतंय। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, पाकिस्ताननं हा एअर स्ट्राईक झाल्याचं मान्य केलेलं आहे। दहशतवादी किती मारले गेले हे जरी सांगितलं नसलं तरी पाकिस्तानने हे मान्य करणं देखील महत्त्वाचं आहे। अगदी बरोबर। आणि जी इन्फॉर्मेशन येते प्रज्ञा, त्या इन्फॉर्मेशनच्या नुसार मोठ्या संख्येत अतिरेकी मारले गेलेत। कारण ज्या ज्या टेररिस्ट कॅम्पवर आपण हल्ला केलेला आहे त्या टेररिस्ट कॅम्पवर एकाच वेळेला 100हून जास्त टेररिस्ट किंवा अतिरेकी होते। बहावलपूरचं बोलायला गेलं तर सूत्रांची माहिती आहे की त्यावेळेला एका पॉईंटमध्ये बहावलपूरच्या त्या सेक्शनमध्ये जवळपास 250 अतिरेकी होते। तर इतर जे सेक्शन्स आहेत तिथं पण 100-80 असे अतिरेकी एकाच वेळेला असतात। कारण हे पॅड्स आहेत, हे लॉन्चिंग पॅड्स आहेत, इथंच सगळे ऑपरेशन्स अतिरेकी हल्ल्याचे होतात आणि यामुळं मोठ्या संख्येत नुकसान झालेलं आहे आणि याचमुळे पाकिस्तानची अशा प्रकारची रिॲक्शन समोर येते। आता आपण ज्या 7 तारखेला एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय झाला होता त्याच्या दिवशी भारतामध्ये मॉक ड्रिलचं माहिती दिली गेली आणि मॉक ड्रिलच्या डिस्गाईजमध्ये आपण हा हल्ला केलेला आहे। कारण पाकिस्तान तयार होतं, कारण ज्या प्रकारे उरीच्या नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केलं, पहलगाम हल्ल्यानंतर आपण एअर स्ट्राईक केले, तर भारत रिटॅलिएट करेल, काउंटर याला देईल अशा प्रकारची भीती पाकिस्तानला होती। यामुळं खास करून POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, मुझफ्फराबाद या सगळ्या भागांमध्ये पाकिस्ताननं आपल्या सैन्य कारवायांना सुरुवात केली होती, तिथं मूवमेंट सुरू केली होती आणि तिथल्या लोकांनाही ते प्रशिक्षण देत होते। पाकिस्तानमध्ये तयारी पूर्ण होती आणि यामुळंच भारतानं मॉक ड्रिलचं डिस्गाईज घेतलं आणि पाकिस्तानला असं वाटलं होतं की आज दिवसभरची एक्सरसाइज आहे आणि त्याच एक्सरसाइजच्या कव्हरमध्ये भारतानं मोठा हल्ला केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर आहे। आता जे जे पॉइंट्स आहेत मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर, सियालकोट, गणेश, हे सगळे सविस्तर अपडेट जाणून घ्यायचे। थोडंसं थांबवते, एक महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊया। ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे भारतानं अचूक स्ट्राईक केलाय। NSA अजित डोवाल यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलेलं आहे। गुप्तहेरांकडून अचूक टार्गेट्सची माहिती मिळालेली होती। गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेटची निवड झाली आणि अंतिम योजना आखली ती डोवाल यांनी। ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे भारतानं हे स्ट्राईक केल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, ज्यावेळी पहलगामचा हल्ला झाला, गणेश पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स ABP माझाच्या हाती लागलेले आहेत। ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे भारतानं हा स्ट्राईक केलाय आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य भारताच्या एअर स्ट्राईकची आपण पाहतोय। कोणाच्याही ध्यानीमनी नसेल की भारत एवढं मोठं पाऊल तातडीनं उचलू शकतो, कारण का आज मॉक ड्रिलचं जे काही सगळं नियोजन होतं ते करण्यात आलेलं होतं। त्यामुळे मॉक ड्रिलच्या अनुषंगानं काही निर्णय घेतले जातील असा अंदाज होता। पण एक मोठा एअर स्ट्राईक भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये केलेला आहे आणि दहशतवाद्यांना एक खूप मोठी चपराक लगावलेली आहे। जे दहशतवाद पुरस्कृत करतात त्यांना देखील ही मोठी चपराक लगावलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य ABP माझाच्या हाती लागली आहेत। गणेश, जसं आपण बोलत होतो की ठोस गुप्तहेर माहितीच्या आधारे हे सगळे ठिकाणं निवडण्यात आली आणि त्यानंतर अचूक मारा करण्यात आला। एकीकडे भारताच्या इंटेलिजन्सवरती सवाल उपस्थित केले जात होते पहलगाम हल्ल्यानंतर, पण ते किती स्ट्रॉंग आहे हे एअर स्ट्राईक नंतर आपल्याला कळतंय। प्रज्ञा, अख्खा विश्वाला हे माहिती होतं की भारत ज्यावेळेस रिटॅलिएट करेल, बदला घेईल, त्यावेळेला मोठी सैन्य कारवाई होणार आणि हे पाकिस्तानलाही माहिती होतं। आणि जसं मी सांगत होतो की पाकिस्तान त्यामुळे तयारी करून होता की भारताकडून हल्ला झाला तर आपण त्याला काउंटर कसं करायचं, पण त्यांची तयारी कुठलीच नव्हती। कारण आतापर्यंत त्यांनी फक्त मला जी इन्फॉर्मेशन माझ्या सोर्सेसकडनं येते जे काश्मीर आणि जम्मूच्या LOC मध्ये राहतात, तर यांनी काल रात्री झालेल्या हल्ल्यानंतर काउंटर शेलिंग केलेली आहे, सीजफायरचं व्हायलेशन केलेलं आहे, पण त्यातही त्यांना कोणतं मोठं यश मिळालेलं नाहीये। पण त्यांनी सिव्हिलियन्सवर हल्ला केलेला आहे।
जर पाकिस्तानची पूर्ण तयारी असती भारताला काउंटर करण्याची तर त्यांनीही कोणतेतरी सैन्य कारवाई भारताच्या अत्तरीत किंवा भारतामध्ये येऊन करू शकले असते, पण तयारी नव्हती. म्हणून त्यांनी फक्त सीजफायर व्हायोलेशन केलेलं आहे, ज्यामध्ये उरी, कुपवाडा, पुंछ, अखनूर या भागामध्ये सिव्हिलियन्सला टार्गेट करत तिथल्या घरांना नुकसान पोहोचवलेलं आहे आणि तिथं शेलिंग केली आहे. पण आपली तयारी होती, आपल्या लोकांना सांभाळण्यासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी बंकर्स बांधले गेले होते. म्हणून आपल्या सिव्हिलियन्स एरियामध्ये हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानला कोणतं यश मिळालेलं नाही आहे. तिथं फक्त काही घरांना नुकसान झालेलं आहे. पण आपण जे अटॅक केलं आहे, आपले कॅल्क्युलेटेड अटॅक्स होते. बरेच प्रश्न उपस्थित केले गेले की एवढा वेळ का लागतोय, पण ज्या अर्थी तुम्हाला कॅल्क्युलेटेड आणि पूर्ण तयारीनं अटॅक करायचं असतं तर सगळी इन्फॉर्मेशन लागते. यामध्ये तुम्हाला प्रॉपर ग्राउंडची माहिती पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या पॉइंट्स बेसमध्ये कोणत्या अतिरेकी संघटनांचा गणेश थोडंसं थांबवते, एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.